नमस्कार. व्हीएन्स आर्या फॅशन डिझायनिंग मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला 40 आणि 44 छातीचे कटोरीचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे ते दाखवणार आहे. पण त्यासाठी हा मी एक चार्ट तुम्हाला दाखवते. तो चार्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यात छाती, कटोरी, मुंडा, शोल्डर आणि मागच्या गळ्याचे माप सांगितले. छातीचे माप असेल त्या प्रमाणात कटोरीचे माप, मुंड्याचे माप आणि शोल्डरचे माप घ्यायचे. फॉर एक्झाम्पल छाती जर 30 इंच असेल तर त्याच्यासाठी कटोरी 4 इंचाची घ्यायची, मुंडा 5 इंच घ्यायचा, शोल्डर 10 इंच घ्यायचा आणि मागील गळा 6 ते 9 आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो. त्याप्रमाणे मी 32, 34, 36 आणि 38 ह्या मापांची कटोरीची मापं सांगितलीत आणि 40 आणि त्यापुढील छातीसाठी जास्तीत जास्त 6.5 इंचाचीच कटोरी आपण घ्यायची. आता मी तुम्हाला 40 आणि 44 याचं कटिंग दाखवते. पहिल्यांदा मी तुम्हाला 40 इंच मापाच्या ब्लाऊजची कटोरी कशी घ्यायची आणि किती घ्यायची त्याचं कटिंग दाखवते. त्याच्यासाठी माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. चौदा इंच पूर्ण उंची घेते मी. माझा पहिला जो व्हिडिओ आहे त्याप्रमाणे सगळी मापं मी टाकणार आहे. त्याच्यात शोल्डर 11 इंच घेणार आहे मी. त्याच्या निम्मे इथं 5.5 इंच. त्याच्यानंतर मुंढा घेणार आहे 6.5 इंच. छातीचं माप 40 आहे. 40चा चौथा भाग इथं मी 10 इंच घेते. प्लस पुढं मार्जिनसाठी एक्स्ट्रा 1.5 इंच. माझा कमर घेर आहे 36 इंच. 36चा चौथा भाग मी इथं 9 इंच घेते आणि ह्याच्यात 2.5 इंच एक्स्ट्रा. आपलं छातीचं माप कोणतंही असो, 30 इंच, 32 इंच, 34 इंच, 36 इंच, 40 इंच, कोणतंही माप असेल तरी मार्जिन छातीमध्ये 1.5 इंच घ्यायचं आणि कमरेमध्ये 2.5 इंच घ्यायचं. त्याच्यात कोणताही बदल करायचा नाही. आणि मुंड्याचा जो शेप देण्यासाठी आपण जे मार्किंग करून घेतोय ते देखील 1.5 इंच पाठीमागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं 1 इंच. 1 आणि 1.5 आणि ह्याच्या मध्यावरून ते शेप देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी. माझ्या ब्लाऊजच्या ह्याची क्रॉसपट्टी 3 आणि 2. पहिल्यांदा मी 2 इंचावर एक लाईन आखून घेते. त्याच्यानंतर याच्या मध्यापासून क्रॉसपट्टीचा असा शेप देऊन घेते. पुढचा गळा आहे माझा 6 इंच. गळा रुंदी मी ह्याला 2.5 घेते. पाठीमागून मोठा गळा असलेल्या सगळ्या मापांसाठी सर्वसाधारणपणे गळा रुंदी 2.5च असते. त्याच्यापेक्षा जास्त घेतली तर शोल्डरवरून ब्लाऊज घसरू शकतो. पुढील गळ्याचा शेप दिला. आता कटोरीचे माप. आता हा ब्लाऊज 40 इंच मापाचा आहे, त्यामुळे ह्याची कटोरी आपण 6.5 इंच घेणार आहे. इथून 6.5 इंचावर मी एक खूण करते. 6.5 इंच, इथून 6.5 इंच आणि इकडून नेहमीप्रमाणे 1 ते 1.25 इंच आणि ह्या दोन्ही खुणा कटोरीच्या शेपमध्ये जुळवून घ्यायच्या. अशा प्रकारे ही 6.5 इंचाची कटोरी निघाली.
जरी ब्लाऊज 44 इंच मापाचा असता तर फक्त छातीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा आलं असतं, बाकी सगळं कटिंग याच प्रमाणे. हे 1 इंच 1.5 इंच हे नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणेच मार्जिन असतं ते इथं 1.5 इंच इथं 2.5 इंच नेहमीप्रमाणेच कोणत्याही मापाचं ब्लाऊज असेल तर. फक्त कटोरीचं माप आपलं 40 किंवा त्यापुढील छातीसाठी 6.5 इंच, इथून मी 6.5 इंच घेतली, इथून 6.5 आणि इथून नेहमीप्रमाणे 1 ते 1.25 इंच आणि कटोरीच्या शेपमध्ये ते दोन्ही पॉइंट जोडून घेतले. आता याचं कटिंग करून घेऊया. नेहमीप्रमाणे आपण 2 भाग करून घेतले. हा बॅक साईडचा भाग साईडला काढला. आता पुढच्या भागाचं क्रॉसपट्टी कटोरी आणि मुंड्याचा शेप आपण कटिंग करून घेऊया. आता ही आपण जी कटिंग करून घेतलेली कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची. मग ती वाढवण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे इकडून 1.25 इंच, या बाजूने 1.25 इंच, या बाजूने 1/2 इंच, या बाजूने पण 1.25 इंच, इकडून 1.25 इंच, इकडून 1.25 इंच आणि वर 1/2 इंच अशी मी कटोरी वाढवून घेतली आणि हे दोन्ही पॉइंट आता जोडून घेते. आणि खालच्या बाजूने ह्या कटोरीच्या बरोबर सेंटरला 6.5 ची कटोरी आहे आपली, 3.25 पासून खाली आपण सर्वसाधारण 40च्या आधीच्या मापांना आपण 2.5 इंच खाली येतो. पण जर कप मोठा हवा असेल, आपल्याला कटोरी मोठी खोल हवी असेल तर आपण हे 2.5 ऐवजी 2.25 ते 3 इंच खाली घ्यायचं. 3 इंचापर्यंत आपण हे खाली घ्यायचं आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे, म्हणजे कप मोठा होतो, कटोरी खोल होते. मोठ्या छातीसाठी 2.5 इंच ऐवजी 2.25 ते 3 इंच आपण वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे आपली वाढवलेली कटोरी तयार आहे. आपण त्याचं कटिंग करून घेऊया. इकडे 1.25 इंच, इकडे 1.25 इंच आणि इकडे 3 इंच खाली घेतलं. वरच्या बाजूला मी 1/2 इंच वाढवलं. त्या कटोरीला एक फोल्ड, मध्यावर एक फोल्ड घडी करून घेऊन कमी जास्त काय असेल तर एकसारखं करून घ्यायचं आणि एक छोटासा असा त्रिकोणीचा कट करून घ्यायचा सेंटरच्या खुणेसाठी. आणि ही आपली आता कटोरी तयार आहे. कटोरी पाठीमागचा भाग, मग स्लीव्ज आपली नेहमीप्रमाणेच मी कटिंग करून घेतले. क्रॉसपट्टी आणि साईडचा भाग, हे 40 इंच छातीचं कटिंग मी तुम्हाला दाखवलंय. 44 इंच छातीचं 10 ऐवजी फक्त 11 इंच इथं होणार छातीचा चौथा भाग. बाकी सगळं कटिंग या पद्धतीनेच होणार. त्यामुळे मी 44 आणि 40 साठी एकच कटिंग दाखवले. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये टाकून विचारत जा. थँक्यू.